का मला घरी लवकर नाही जायचं आहे आणि बाईक चालवायची आहे, कंटिन्यू बाईक चालवायची आहे. तर जास्त लांब कुठे जायचं नाही, म्हणून मग मी विचार केला का आपण इथल्या इथेच फिरूया. तर आत्ता मी विचार करतोय का इथून गोंडेश्वर मंदिर आहे ते 24 मिनिटावरती आहे. तर एवढं लांब आलोच आहे तर तिथे पण जाऊन बघतो. गर्दी वगैरे असेल तर बघूया काय करायचं काय नाही ते, पण ॲटलिस्ट जाऊन बघून तरी येऊया काय एक्झॅक्ट कसं आहे काय आहे. सगळं ऐकलंय पण गेलो कधीच नाहीये तिकडे, कारण वेळ कधी मिळाला नाही. आणि आत्ता जो वेळ मिळतोय हा म्हणजे बोलतात ना, मी एवढा बेस्ट म्हणजे बेस्ट टाइम स्पेंड करतो ना. एकतर मी एकटा फिरतो, मला कोणाची गरज नसते. जो एकटा फिरतो तो बेस्ट असतो. म्हणजे असं नाही बोलत आहे मी का जे लोक ह्याच्यात फिरतात त्यांच्याशी काही आपल्याला लेणं देणं नाही, पण एक गोष्ट आहे का मी एकटा फिरतो म्हणजे बोलतो ना, पाहिजे तसं स्वतःसोबत राहू शकतो, पाहिजे तसं वागू शकतो, पाहिजे तसं मी जिथे पाहिजे तिकडे गाडी थांबवू शकतो. आणि एकटं फिरण्यामध्ये जे सुख आहे ते कशातच नाही आहे, कारण की तुम्हीच तुमच्यासोबत असता. आणि जेव्हा तुम्हीच तुमच्यासोबत असता तेव्हा तुम्ही अजून सर्वात जास्त एन्जॉय करता. आणि जर तुम्ही नसाल करत तर एकदा करून बघा, हे मी तुम्हाला सजेस्ट करेन. तर आता इथून निघूया आणि जाऊया, आपलं गोंडेश्वर मंदिर आहे तिकडे. खूप भारी वाटलं पण इथे येऊन, म्हणजे असं वाटलं का कुठेतरी म्हणजे वेगळ्या ठिकाणी आलेलो आहे. कारण की युजली बाकी सगळ्या ठिकाणी तर मी जातच असतो, म्हणजे फिरतच असतो, जसं की कारने झालं किंवा बोलतात ना बाईकने झालं. पण अशा ठिकाणी यायला थोडं भारी वाटलं मला एकदम. इकडे आल्यावरती मला थोडं चंद्रावर आल्यासारखं पण वाटलं. रस्ता हा थोडा खराब आहे. आता इथून जाणार गोंडेश्वर. ॲक्च्युली मी ऐकलं खूप आहे गोंडेश्वरबद्दल, का खूपच प्राचीन मंदिर आहे आणि एकदमच बेस्ट आहे. त्याचा आर्किटेक्ट म्हणजे एकदम अल्टिमेट आहे. तर लेट सी, जाऊन बघूया मग समजेल. आहे हा लेफ्ट आणि आपण पोचलेलो आहे मंदिराच्या जवळ. आता फक्त बघावं लागेल का एक्झॅक्ट कसं काय, बाईक पार्किंग आहे का नाही का काय, काहीच आयडिया नाही आहे. पण माझ्या हिशोबाने तरी बाईक तर काय कुठेही लागून जाते, त्यामुळे काय टेन्शन नाही. आणि इथे कसं आपल्या सिटीसारखं नाही आहे का भाई पे एन पार्क करो. चला पे एन पार्क असूही शकतं, बट एक असं नाही होऊ शकणार का जागा नसेल पार्किंगला, जसं आपल्या इथे होतं. समोरच आहे भव्य दिव्य प्राचीन मंदिर. फक्त आपल्याला बाईक, चला इथे लावू शकतो बाईक, तसं काय विषय तर नाही आहे. पार्किंगला जागा आहे खूप जास्त. तर सावली बिवली भेटली तर सावलीत लावू. चला. आणि हे आहे मंदिर. एवढं भारी वाटतंय ना, खूपच अल्टिमेट वाटतंय. इथे बरेचसे मंदिर आहेत, तुम्ही बघू शकता. हे आहे सूर्य मंदिर, तुम्ही बघू शकता. इथे बरेचसे मंदिर आहेत, बरेचसे. हे पार्वती माताचं मंदिर आहे.
हे आहे विष्णू मंदिर. हे आपल्या लाडक्या बाप्पाचं मंदिर आहे, गणेश मंदिर. आपलं दर्शन एकदम फंटॅस्टिकली झालेलं आहे आणि आता इथून निघूया आणि पुढे बघूया अजून कुठे कुठे जायचं आहे आपल्याला, कारण की आजची राईड खूप मोठी असणार आहे आणि मी काय लवकर घरी जाणार नाही आहे. तर फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि इथून आता निघूया. गरमी वाढायला लागलेली आहे खूपच जास्त, 10-20च झालेत आत्ताशी, पण तरी भाई गरम खूपच जास्त होत आहे. आणि इथून बाहेर निघून मी आता विचार करतोय का थोडं काहीतरी खाऊन पिऊन मग बघू कुठे जायचं ते. आता जिथे खायला थांबू तिथेच डिसाईड करू का एक्झॅक्ट कुठे जायचं आणि कुठे नाही ते. मला असं वाटतंय का मी एकतर सर्वात अगोदर काहीतरी खाण्यासाठी ब्रेक घ्यावा आणि मग त्याच्यानंतर मला असं वाटतं का अजून एखादा जो म्हणजे आपला जो सनसेट असेल तो ट्राय करू का एका डॅमच्या इथे किंवा कुठेतरी काहीतरी. कारण की इथून मी आता विचार करतोय वैतरणा डॅमला जायचं, बट वैतरणाला मी पोचेनच 12:19 दाखवत आहे, म्हणजे काय जास्त टाईम नाही आहे. पण मग बाकीचा पुढचा टाईम काय करणार मी, हा मेन प्रश्न आहे. विठू माऊली दिसतंय, शुद्ध शाकाहारी आहे. इथेच आपण बघूया काहीतरी नाश्ता विष्टा कुछ मिलता है क्या नहीं मिलता है. आता ब्रेकफास्ट ऑर्डर केलेला आहे. ब्रेकफास्ट बघून जरा मन शांत झालं आहे. आता पहिलं खातो आणि मग त्याच्यानंतर विचार करू का इथून काय करायचं, कारण मी अजूनही कन्फ्यूज्ड आहे का नक्की करायचं काय. हा आहे आपला ब्रेकफास्ट और ये जो है ये सबसे मैंडेटरी चीज़ है, सबसे, जिसको मैंने अभी कम किया है. मैं चाय आजकल कम पीता हूँ. तर अशाच प्रकारे आपला या व्लॉगचा जो पार्ट आहे तो इथे समाप्त झालेला आहे. पण जो पुढचा पार्ट असणार आहे तो खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण की त्याच्यामध्ये मी जी जागा एक्सप्लोअर केली आहे ती मलासुद्धा माहीत नव्हती का मी कुठे गेलेलो होतो आणि कसा पोचलो. बट ती जागा एवढी बेस्ट आहे, एकदम कम्प्लिटली अनएक्सप्लोर्ड आहे. तर स्टे ट्यून्ड, पुढचा पार्ट नक्की बघा. तर अशाच प्रकारे आपला हा पार्ट करूया इथेच समाप्त. भेटूया पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.